महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीच्या बद्दल खूप काही बोललं गेलं, खूप काही बातम्या आल्या, मधीच बातम्या आल्या, मधीच थांबल्या, पुन्हा बातम्या आल्या, अशा पद्धतीनं चाललं. खरं अनेक वर्षापासून म्हणजे या गोष्टीला जवळपास 12-15 वर्ष झाली असतील. मी ह्या सगळ्या बातम्या येत असताना मी म्हणलं की कशाला आपण त्याला उत्तर द्यायचं, परंतु ते आता फार त्याचा अतिरेक झाला. त्याकरता राज्यातल्या जनतेला वस्तुस्थिती कळावी आणि ही सगळ्या माझ्या पत्रकार मित्रांनी पण नीट समजून घ्यावी. काही लोकांनी त्या काळामध्ये असे आरोप केले की 25,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला, काही लोकांनी आरोप केले 10,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला. ह्यानंतर ह्याबद्दलची तक्रार आली, आमचं सरकार गेलं, नवीन सरकार आलं, त्यांनी CIDला चौकशी करायला लावली. CIDनं चौकशी केली, त्या चौकशीमध्ये काही निष्पन्न झालं नाही. त्याच्यानंतर ACBनी चौकशी केली, त्याच्यातनं पण काही ह्याच्यामध्ये गैरप्रकार झालेत असं त्यांना दिसलं नाही. EOWनी चौकशी केली. सहकार विभागाने पुन्हा एकदा न्यायाधीशांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली, चौकशी केली. एक सदस्य काय त्याच्यामध्ये पण त्याच्यात त्यांनी निर्णय दिला. असे अनेकांचे निर्णय आले, पण काही जण पुन्हा पुन्हा त्या बातम्या देण्याचा प्रयत्न करतात. आता मी आपल्याला एक एक सांगतो. 2007 साली राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना विकला गेला. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातला हा कारखाना 2,500 टनाचा, तो 12,95,00,000 विकला गेला. नगरच्या एका कंपनीने तो खरेदी केला. नंतर अंबादेवी सहकारी साखर कारखाना विकला गेला, तो अमरावतीचा, तो 15,25,00,000 कायनेटिक पेट्रोलियम लिमिटेड मुंबईच्या कंपनीने खरेदी केला. महात्मा सहकारी साखर कारखाना वर्ध्याचा विकला गेला, तो महात्मा शुगर्स अँड पॉवर्स लिमिटेड नागपूरनी तो कारखाना 14,10,00,000 विकत घेतला. वैनगंगा भंडाऱ्याचा कारखाना विकला गेला 1250 टनाचा, तो 14,10,00,000 वैनगंगा शुगर अँड पॉवर लिमिटेड यांनी विकत घेतला. नंतर शंकर सहकारी साखर कारखाना यवतमाळचा विकला गेला, तो 2,500 टनाचा कारखाना 19,25,00,000 सागर वाईन्स जालना, आणि मग त्यांनी घेऊन पुढं तो डेक्कन शुगर यांना विकला. म्हणजे घेताना सागर वाईननी घेतला आणि नंतर डेक्कन शुगरला विकला. अकोला सहकारी साखर कारखाना 17,10,00,000 व्यंकटेश ॲग्रो शुगर प्रॉडक्ट मुंबई यांनी तो विकत घेतला. कोंडेश्वर सहकारी साखर कारखाना अमरावतीचा सुदीन कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड जयसिंगपूरने 14,72,00,000 विकत घेतला. त्याच्या आधीचा 17,10,00,000. शंकर सहकारी साखर कारखाना वागलवाडा नांदेड हा भाऊसाहेब चव्हाण सहकारी साखर कारखाना नांदेड युनिट 3 मध्ये 2,500 टनाचा कारखाना 14,75,00,000 विकला गेला. त्याच्यानंतर जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना सातारा हा 66,75,00,000, 65 का 66, इथं 66 दिलं. गुरु कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांनी तो विकत घेतला. गुरु कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई. नंतर नरसिंह सहकारी साखर कारखाना परभणीचा हा त्रिधारा शुगर प्रायव्हेट लिमिटेड पवई मुंबई यांनी विकत घेतला 40,25,00,000. बालाघाट सहकारी साखर कारखाना लातूरचा 31,36,00,000 सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्री लिमिटेड लातूरने विकत घेतला. पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना नंदुरबार ऑस्टोरिया ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड मुंबईने विकत घेतला. त्याच्यानंतर त्यांनी तो आयान LLP शुगर लिमिटेड यांना विकला. राजे विजयसिंह डफळे शेतकरी कारखाना सांगली जत 2,500 टनाचा कारखाना हा 47,86,00,000 विकला गेला, तो राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने घेतला. जालना सहकारी साखर कारखाना 42,31,00,000 तापडिया कन्स्ट्रक्शन औरंगाबादने विकत घेतला. त्याच्यामध्ये हुतात्मा जयंतराव पाटील सहकारी साखर कारखाना भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यानेच युनिट नंबर 4 म्हणून 48,51,00,000 विकत घेतला.
जय अंबिका सहकारी साखर कारखाना नांदेड 33,50,00,000ला कुंटूर शुगर ॲग्रो लिमिटेडने घेतला. कन्नड सहकारी साखर कारखाना औरंगाबादचा 50,20,00,000ला बारामती ॲग्रो लिमिटेड बारामतीने खरेदी केला. श्रीराम सहकारी साखर कारखाना नागपूर 11,97,00,000ला 2,500 टनी कारखाना व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड कोल्हापूरने खरेदी केला. घृणेश्वर सहकारी साखर कारखाना औरंगाबाद ते 2,500 टनाचा 18,62,00,000ला घृणेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबादने खरेदी केला. बागेश्वरी सहकारी साखर कारखाना परतूर जालना 44,10,00,000ला श्रद्धा एजन्सी पुण्याने खरेदी केला. संत मुक्ताबाई सहकारी साखर कारखाना मुक्ताईनगर जळगाव 30,85,00,000ला श्रद्धा मुक्ताई एनर्जी पुणे यांनी खरेदी केला. प्रियदर्शिनी सहकारी साखर कारखाना लातूरचा विलास सहकारी साखर कारखाना त्यांनी तो खरेदी केला 69,75,00,000ला आणि श्रद्धा गेला 30,85,00,000ला 3,000 टनी कारखाना. निनाई देवी सहकारी साखर कारखाना दालमिया ह्या इंडस्ट्रीवाल्यांनी 24,30,00,000ला खरेदी केला. नगर तालुका सहकारी कारखाना नगरचा पियुष कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबादनी खरेदी केला 38,25,00,000ला. शिवशक्ती बुलढाणा 18,99,00,000ला बीज सेक्युअर लॅब्स पुणे यांनी खरेदी केला. पारनेर सहकारी साखर कारखाना क्रांती शुगरनी खरेदी केला 31,75,00,000. ह्याच्याबद्दल पण बरंच आलं होतं, काही जण तिथं गेले, काही त्याच्यामध्ये निघालं नाही. सगळ्या गोष्टी नीटपणे झाल्या. हा तर कारखाना 2015ला विकला गेला, म्हणजे मागच्या सरकारच्या काळात शिवशक्ती बुलढाणा मागच्या सरकारच्या काळात बीज ते कारखाने विकले गेले. आता मागे लोक म्हणायची की हे कारखाने मातीमोल किमतीमध्ये विकले जातात. 18,99,00,000 31,75,00,000 38,24,00,000 असेच कारखाने विकले जातात. आणि मी तुम्हाला नंतर पण दाखवणार आहे. तर ती लिस्ट आली का रे ह्याची 11 कारखाने ह्याला दिले होते, वेद पाठकला सांगितलं होतं काढायला. फोटो प्रिंट आपले व्हॉट्सॲप आलेला होता, मी सकाळी सांगितलेलं होतं. तर त्या तापडी हे कारखाने एवढे विकले गेले. हे झाले एकूण 26 कारखाने म्हणजे पारनेर धरून. आता 27वा कारखाना 2016 साली मागच्या सरकारच्या काळात 43,95,00,000ला नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी 43,95,00,000ला खरेदी केला 2,500 टनाचा. मुखेडचा जय शिवशंकर सहकारी साखर कारखाना शिवाजी सर्व्हिस स्टेशन बराळी जिल्हा नांदेड 28,04,00,000ला खरेदी केला. संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सोलापूर तो 2017ला विकला. त्याच्यामध्ये 13,23,00,000ला सध्या जमीन विकलेली आहे, कारखाना अजून विकलेला दिसत नाही. तासगाव सहकारी साखर तासगाव पलूस सहकारी साखर कारखाना SGZ अँड SGA शुगर JV लिमिटेड 37,37,00,000ला त्या ठिकाणी विकला गेला. हे झाले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विकलेले कारखाने एकूण 30. त्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सरफेसी कायद्याअंतर्गत विक्री केलेले कारखाने गिरणा सहकारी साखर कारखाना नाशिक जिल्हा बँकेने विकला 27,55,00,000ला. आर्म स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड तालुका मालेगाव. यशवंत सहकारी खानापूरचा विकला गेला. गणपती कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटी सांगली 56,51,00,000. जगदंबा सहकारी साखर कारखाना जिल्हा नगर जिल्हा बँकेने विकला 28 कोटीला. इंडिकॉन अंबालिका शुगर अहमदनगर. दत्त सहकारी साखर कारखाना आसुर्लेचा विकला गेला 108 कोटी. दालमियानी हा घेतला. तो इंदिरा गांधी सहकारी साखर कारखाना कोल्हापूर आथणी शुगर लिमिटेड बेळगाव यांनी तो 93 कोटीला घेतला. बेलगंगा सहकारी साखर कारखाना जळगावचा 2,500 टनी. अंबाजी ट्रेडिंग कंपनी जळगाव 39,22,00,000ला घेतला. हे 6 कारखाने जिल्हा बँकेने विकले. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते 30 कारखाने राज्य सहकारी बँकेने विकले गेल्या अनेक वर्षात 6 जिल्हा बँकेनी. त्याच्यानंतर शासन मान्यतेने विक्री केलेले कारखाने ह्याच्यात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. 2003 साली शेतकरी सहकारी साखर कारखाना धामणगाव अमरावतीचा
शरद सहकारी साखर कारखाना पैठणनी 3,36,00,000 कारखाना घेतला. शासनाने विक्री केलेला कारखाना 3,36,00,000. जिल्हाधिकारी यांनी शासन मान्यतेने विक्री केली. गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना परभणीचा 23,75,00,000 रेणुका शुगरनी घेतला. औसायकांनी शासनाची मान्यता घेऊन विक्री केली तो कारखाना. सिंदखेडा सहकारी साखर कारखाना धुळा हा सिटीसन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हा कारखाना औसायकांनी शासनाची मान्यता घेऊन विक्री केला 10,90,00,000. त्याच्यानंतर मराठवाडा सहकारी साखर कारखाना कळमनुरी हिंगोली 1,800 मेट्रिक टनाचा 5,88,00,000 भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने खरेदी केला. 5,88,00,000. जिल्हाधिकारी यांनी औसायक म्हणून विक्री केली. बाराशिव सहकारी साखर कारखाना हिंगोली 28 कोटीला पूर्णा सहकारी साखर कारखान्याने तो खरेदी केला. संजय सहकारी साखर कारखाना तो 3,52,00,000 2,500 टनाचा कारखाना सागर सहकारी साखर कारखान्याने विकत घेतला. 3,52,00,000 म्हणजे 3 आणि 4 आणि 5 आणि 8 आणि त्याच्या कुणी चर्चाही करत नाही, कुणी बोलतही नाही. ते हे झाले कारखाने शासनाच्या पूर्व परवानगीने विकलेले 6, म्हणजे मगाचे 6. आता साखर कारखान्यांनी त्यांच्या स्तरावर विक्री केली. काही काही लोकांनी आपल्या स्तरावरच साखर आयुक्ताची परवानगी घेऊनच विक्री केली असतील. पूर्णा सहकारी साखर कारखान्यांनी त्यांचा एक कारखाना 2,500 टनाचा कपिश्वर शुगर अँड केमिकलला 38,03,00,000 विकला. तो आत्ता 2020 विकला. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यांनी 2,500 टनाचा कारखाना 51 कोटीला MVK ॲग्रो फूडला विकला. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना हडसणी यांनी युनिट क्रमांक 4 हे मागाचं युनिट क्रमांक 3 होतं, हे युनिट क्रमांक 4 सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेडला 92 कोटीला 2020ला विकलं. अशा पद्धतीनं हे 3 कारखान्यांनी विकत घेऊन पुन्हा विकलेले अशा प्रकारचे आहेत. त्याचबरोबर शासन निर्णयानुसार शासन मान्यतेनुसार सहयोगी भागीदारी भाडे तत्वावर देण्यात आलेल्या सहकारी साखर कारखान्यांची माहिती. त्याच्यामध्ये श्रीराम सहकारी फलटण कारखाना 2006ला 15 वर्षाच्या कराराने दिलेला आहे. तो आता मला वाटतं करार तो संपेल. तो त्याचं भाडं वगैरे काय ठरलं ते आत्ता मला माहिती नाही. खंडाळा सहकारी साखर कारखाना 12 वर्षाच्या कराराने दिला आहे. तो आत्ता मकरंदाबाने ते पॅनल जिंकलं. शिवशक्ती सहकारी साखर कारखाना उस्मानाबादचा भैरवनाथ शुगर प्रायव्हेट लिमिटेडला 18 वर्षाच्या कराराने दिला आहे. प्रतापगड सहकारी साखर कारखाना किसनवीरला काही 16 वर्षाच्या कराराने दिला. रयत सहकारी साखर कारखाना 18 वर्षाच्या कराराने कुमदा शुगर लिमिटेड बेळगाव कर्नाटकला दिला. गणेश सहकारी साखर कारखाना डॉक्टर विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांनी चालवायला घेतला. संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्वावर मागाचा आहे तो भागीदारी तत्वावर, हा सहयोगी तत्वावर सचिन गाळे शुगर प्रायव्हेट लिमिटेड पुणे हा मला वाटतं CA त्यानं तो त्या ठिकाणी घेतलेला आहे चालवायला. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सिल्लोड हा भाडे तत्वावर खडकपूर्णा ॲग्रो लिमिटेड औरंगाबादनी चालवायला घेतला आहे. करमेरू काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर स्वर्गीय अशोकराव बनकर सहकारी साखर कारखान्यांनी अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळगाव यांनी चालवायला घेतलेला आहे. तो आत्ता 2021 घेतला आहे. मागाचाही 2021 घेतला. आता चोपडा सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर बारामती ॲग्रो लिमिटेडनी चालवायला घेतला आहे. आदिवासी सहकारी साखर कारखाना हा आत्ताच भाडे तत्वावर द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याने चालवायला घेतला आहे. आणि 14/10/2021ला भाडे तत्वावर तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना गोकुळ शुगर धोत्री दक्षिण सोलापूर यांनी चालवायला घेतला. असे 12 कारखाने चालवायला दिलेले आहेत. त्याच्याच पुढं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनी काही कारखाने चालवायला दिले. ते उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना तो 22 वर्षाच्या ह्यांनी चालवायला दिला आहे. रयत सहकारी साखर कारखाना तो चालवायला दिला आहे. त्याच्यामध्ये प्रतिवर्षी किती भाडं द्यायचं काय द्यायचं
कुठं प्रतिवर्षी 1.5 कोटी द्यायचं आहे, कुठं 100 रुपये द्यायचं आहे, 100 लाख द्यायचं म्हणजे 1 कोटी, कुठं 75 रुपये टनाला द्यायचे आहेत, कुठं 50 रुपये टनाला द्यायचे आहेत. अशा पद्धतीनं उदयसिंहराव गायकवाड सहकारी साखर कारखाना, रयत सहकारी साखर कारखाना, भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना, बाणगंगा सहकारी साखर कारखाना, वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना, केदारशिव सहकारी साखर कारखाना, जिजामाता सहकारी साखर कारखाना, सांगोला सहकारी साखर कारखाना, असे 8 कारखाने अधिकचे चालवायला हे अलीकडच्या काळात दिले. म्हणजे 30 आणि 10 40 50 60 61 62 63 64 65 कारखाने महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये चालवायला दिलेत. काही विकलेत, काय किमतीनं विकलेत तेही मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि हे सगळं करत असताना आत्ताच एक नवीन टेंडर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने काढलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 11 सहकारी साखर कारखाने चालवायला देण्याच्याबद्दलचं टेंडर आहे. 25 वर्षाच्या करता त्यांना ते चालवायला द्यायचं आहे. गंगापूर सहकारी साखर कारखाना, गंगापूर औरंगाबाद, विनायक सहकारी साखर कारखाना वैजापूर जिल्हा औरंगाबाद, शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना लातूर, गजानन सहकारी साखर कारखाना जिल्हा बीड, महेश सहकारी साखर कारखाना बीड कडा बीड, पांझराकान सहकारी साखर कारखाना भांडणेक साक्री आपला धुळा, जय जवान सहकारी साखर कारखाना, जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना तालुका चाकूर जिल्हा लातूर, यशवंत सहकारी साखर कारखाना आपल्या इथला पण थेऊरचा, तो पण चालवायला देण्याच्याकरता टेंडरमध्ये नोटीस आलेली आहे. स्वर्गीय बापूरावजी देशमुख सहकारी साखर कारखाना हिंगणघाट वर्धा, जय किसान सहकारी साखर कारखाना बोदेगाव दारवा जिल्हा यवतमाळ आणि दत्ताजीराव कदम सहकारी सूतगिरणी 10 साखर कारखाने आहेत आणि 1 सूतगिरणी आहे. म्हणजे अशा पद्धतीनं 64 सहकारी साखर कारखाने हे वेगवेगळ्या कंपन्यांनी विकत घेतलेत. काही कंपन्यांनी चालवायला घेतलेत, काही कंपन्यांनी घेऊन पुन्हा ते दुसऱ्यांना विकलेले. आणि ह्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे लोक सातत्याने काही ना काही टीका करून त्याच्यामध्ये लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा गुरु कम्युनिटी ही मुंबईची कंपनी आहे, त्यांनी त्या ठिकाणी घेतला. त्या कंपनीच्याकडनं नंतर तो कारखाना BVG ग्रुपचे हनुमंत गायकवाड आहे. हनुमंत गायकवाडांनी जरंडेश्वर शुगर मिल ही कंपनी काढली. त्यांची फॅमिली आणि त्यांचे मित्रपरिवार त्याच्यामध्ये होते. त्यांनी तो कारखाना चालवला. तो कारखाना त्यांनी चालवल्यानंतर त्यांना त्यावर्षी तोटा आला. तोटा आल्यानंतर त्यांनी पुन्हा निर्णय बदलला आणि तो कारखाना त्यांनी दुसऱ्याला त्या ठिकाणी दुसऱ्या कंपनीला दिला. दुसऱ्या कंपनीने तो चालवायला घेतलेला आहे. म्हणजे ती कंपनीच विकत घेतली जरंडेश्वर काय ती शुगर. थांबा एक मिनिट थांबा, मी देतो 1-2 मिनटं. मला जरंडेश्वरच्या बद्दल सातत्याने माझ्या नातेवाईकांचा उल्लेख केला जातो, माझ्या घरातल्या काही व्यक्तींचा उल्लेख केला जातो. मला खरोखरीच आज एक गोष्ट स्पष्टपणे तुमच्यामार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मान्यवरांना, नागरिकांना सांगायची की सुंदरबन कोऑपरेटिव्ह सोसायटी एक सोसायटी आहे मुंबईतली. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका क्रमांक 67/2007 दाखल केली होती 2007ला. त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या लिलावा संदर्भामध्ये कारवाई करावी असं सांगितलं. खरं हा कारखाना होता, ह्याला फायनान्स दिलेला होता, लीड बँक होती MSC बँक, पण त्याच्यामध्ये बरोबर होती मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. सुंदरबाग कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हटली आम्ही आमच्या ठेवी मुंबई जिल्हा बँकेत ठेवल्यात आणि त्या ठेवी अडचणीत आल्या तर आम्हाला कोण वाली आहे, आमचे पैसे आहेत. मग ते कोर्टात गेल्यावर कोर्टाने MSC बँकेला सांगितलं की हे पैसे पहिल्यांदा वसूल करण्याच्या करता संधी द्या. ती 1 वर्षाची का काहीतरी संधी दिली, त्याच्यामध्ये त्यांना पैसे फेडता आले नाही आणि मग त्यांनी आदेश केले. कुणी केले? सरकारने नाही
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, त्या आदेशाची कॉपी पण आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना त्यावेळेचा तो सहकारी होता, त्यांनी उच्च न्यायालयात नोटीस ऑफ मोशन क्रमांक 181/2010 दाखल केलं. सदर नोटीस ऑफ मोशनच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने दिनांक 15/4/2010 आणि 20/4/2010 अन्वये जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी MSC बँकेकडे अर्ज करून 3 महिन्याच्या आत रक्कम अदा करण्याचे निर्देश दिले आणि कारखान्याने अशी रक्कम अदा न केल्यास बँकेकडून सदर कारखान्याचा ताबा घेण्याचे निर्देश दिल्यानुसार 30/4/2010 अन्वये बँकेने ताबा घेतला. म्हणजे त्यांना नंतर पण पुन्हा उच्च न्यायालयाने संधी दिलेली होती त्या बोर्डाला, किंवा तुम्ही पैसे भरा त्या मुंबई जिल्हा बँकेचे आणि तुम्ही तुमचा कारखाना चालवा. पहिल्यांदाही संधी दिली, ही दुसऱ्यांदा संधी दिली. त्या संदर्भामध्ये त्यानुसार कारखान्याने घेतलेल्या बैठकीत 18 कोटी रुपये रकमेची रक्कम अदा करण्यात संधी देण्यात आली होती. 18 कोटीच रुपये भरायचे होते. त्यानुसार कारखान्याने 18 कोटी रकमेचा प्रस्ताव बँकेसमोर ठेवला, मात्र तो बँकेकडनं स्वीकारण्यात आला नाही. तदनंतर 15/6/2010 रोजी घेतलेल्या बैठकीत 26,50,00,000 रकमेचा दिलेला प्रस्तावही त्यावेळेसच्या बँकेने स्वीकारला गेला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेतील निर्णयानुसार सिक्युरिटायझेशन कायदा 2002 नुसार कारखान्याचा ताबा घेऊन वसुली करण्याबाबत MSC बँकेकडून निर्णय घेण्यात आला. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना MSC बँकेकडून सिक्युरिटायझेशन कायदा 2002 अंतर्गत होणाऱ्या लिलावाविरुद्ध रिट याचिका क्रमांक 9236/2009 अन्वये आव्हान देऊन लिलावाला स्थगिती देण्याची विनंती केली. सदर याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी MSC बँकेकडनं ती निकाली काढल्यानंतर बँकेच्या सिक्युरिटायझेशन कायदा 2002 नुसार होणाऱ्या लिलावाविरुद्ध कारखान्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली SLP क्रमांक 15,310/2010 या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. म्हणजे हायकोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने फेटाळलं. हे तर कुणी लक्षातच घेत नाही. हे काही कुणी बळजबरी केलेली नाहीये. हे ज्यांच्यामुळं कारखान्याचं तिथं नुकसान झालं आणि तेच अशा पद्धतीनं काही ना काही चुकीचं लोकांच्या समोर सांगतात. हे सगळे कोर्टाचे आदेश इथं आहेत. त्याच्यानंतर बँकेच्या सिक्युरिटायझेशन कायदा 2002 नुसार होणाऱ्या लिलावाविरुद्ध कारखान्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये ती फेटाळल्यानंतर MSC बँकेने लिलावाची कार्यपद्धती अंतिम केली. बँकेच्या संचालक मंडळाच्या 12/10/2010च्या बैठकीमध्ये निविदा उघडण्यात आली. त्यानुसार गुरु कम्युनिटीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांनी निविदा सर्वात जास्त म्हणजे 65,75,00,000ची भरली. त्याच्यामध्ये 15 ते 17 लोकांनी निविदा भरल्या होत्या. त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे राजाराम बापू शुगर म्हणजे राजाराम बापू सहकारी साखर कारखाना होता, मला वाटतं दौंड होता, अनेक जण होते, आत्नीचा होता, खूप जणांनी त्या निविदा भरल्या होत्या. त्याचा रेकॉर्ड पण आहे. नंतर जरंडेश्वर सहकारी साखर कारखाने महाराष्ट्र राज्य बँक आणि इतर 44 यांच्याविरुद्ध JMFC न्यायालय कोरेगाव अन्वये फौजदारी तक्रार दाखल करून गुरु कम्युनिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांना कारखाना विकण्याच्या संदर्भात आक्षेप नोंदवला. त्यामध्ये JMFC कोर्टाने कलम 120(ब), 201, 409, 418, 420, 427, 465 आणि कलम 471 सह भारतीय दंड संविधानाच्या कलम 34 नुसार आदेश पारित केले. तदनंतर MSC बँकेने अतिरिक्त सत्र न्यायालय सातारा येथे क्रिमिनल रिव्हिजन 108/2011 अन्वये माननीय JMFC न्यायालय कोरेगाव यांच्या आदेशाला स्थगिती देण्याबाबत रिव्हिजन अर्ज दाखल केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातारा यांनी बँकेचा अर्ज मान्य करून भारतीय दंड संविधान 202 अन्वये या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे निर्देश माननीय JMFC न्यायालय कोरेगाव यांना आदेशास स्थगिती दिली. माननीय सत्र न्यायाधीश सातारा यांनी उपरोक्त आदेशांच्या विरुद्ध जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याने उच्च न्यायालयात मुंबई येथे क्रिमिनल रिट पिटिशन क्रमांक 3657/2012
3563/2012 अन्वये दाखल केलेली याचिका माननीय उच्च न्यायालयाने 10/4/2013च्या आदेशाने फेटाळली. म्हणजे तिसऱ्यांदा का चौथ्यांदा हे झालं. DRTचं मत त्याच्यामध्ये सिक्युरिटायझेशन कायदा 2002 मध्ये तरतुदीनुसार लिलावानंतर जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी रिट पिटिशन 7490/2011 अन्वये या प्रक्रियेला घेतलेला आक्षेप तत्कालीन न्यायमूर्ती यांनी फेटाळून लावला. तदनंतर कारखान्याने सिक्युरिटायझेशन कायदा 2002 अंतर्गत झालेले लिलाव पद्धतीने प्रक्रियेस कर्जवसुली न्यायाधिकरण ज्याला DRT आपण म्हणतो पुणे यांच्याकडे अर्ज क्रमांक SA 164/2011 अन्वये आक्षेप घेतला. सदरचा आक्षेप देखील DRTनं फेटाळला. तदनंतर कारखान्याचे सदस्य श्रीरंग साप्ते यांनी सिक्युरिटायझेशन कायदा 2002 अंतर्गत झालेल्या लिलाव प्रक्रियेस उच्च न्यायालयात याचिका क्रमांक 2843/2015 आणि 11313/2016 अन्वये घेतलेला आक्षेप न्यायमूर्तींनी तोही फेटाळला. तदनंतर कारखान्याचे सदस्य दिनेश बर्गे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष अनुमती याचिका क्रमांक 8116/2017 सुद्धा फेटाळण्यात आली. त्यानुसार सिक्युरिटायझेशन कायदा 2002 अंतर्गत राबवण्यात आलेल्या प्रक्रियेविरुद्ध दाखल केलेले सर्व अर्ज व याचिका माननीय कर्ज वसुली प्राधिकरण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेले आहेत. त्यानुसार अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातारा यांनी या प्रकरणी अन्वेष तपासणी केलेली आहे. माननीय उच्च न्यायालयाने देखील 10/4/2013 अन्वये आदेश देताना स्पष्ट केले आहे की आयोगाकडून ही प्रक्रिया राबवताना प्रथमदर्शनी कोणतीही चूक केल्याचे दिसून येत नाही. हे मी नाही म्हणत, हे न्यायव्यवस्था म्हणते की ज्या न्यायव्यवस्थेवर आपला सगळ्यांचा विश्वास आहे आणि त्याच्यावर आपला देश चाललेला. उच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे. या प्रकरणी चौकशी अन्वये अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातारा यांनी केली असून ते उच्च न्यायालयाने वैध ठरवलं म्हणजे ती चौकशी केलेली. आता या प्रकरणी पुन्हा चौकशी करण्याबाबत अर्ज करणे म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन व अपमान केल्यासारखे होईल. या बाबी पाहता JMFC न्यायालय कोरेगाव, अतिरिक्त सत्र न्यायालय सातारा, उच्च न्यायालय मुंबई आणि माननीय सर्वोच्च न्यायालय आदेशाचे अवलोकन होण्याची विनंती. ही वस्तुस्थिती आहे. हे कुणालाही जास्त इतक्या दिवसात माहिती नव्हतं, कारण पण नव्हतं, कारण जे जायचे त्यांना ते माहिती असायचं. पण निव्वळ कुणाची तरी बदनामी करायची, कुणाला तरी टार्गेट करायचं, त्याच्यातनं जनतेची दिशाभूल करायची. जनतेला सगळं माहिती नसतं. आज मी हे सगळं सांगितल्यानंतर कदाचित आता लोक त्यावर विश्वास ठेवतील आणि त्याच्या संदर्भातल्या ह्या कोर्टाचे आदेश, हे सुप्रीम कोर्ट इंडिया सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर, ही द हायकोर्ट ऑफ मुंबई क्रिमिनल अपिलेट त्यांची ऑर्डर, त्याच्या संदर्भातल्या ह्या सगळ्या ऑर्डर इथं आहेत. अशा पद्धतीचं हे सगळं चाललेलं आहे. मी आपल्याला मराठीमध्ये सांगितलं ना की गुरु कम्युनिटीने तुम्ही ती कंपनी जाऊन बघा ना. आता 5 तेच मालक आहेत, आपल्याला समजतं का नाही? मी पुन्हा सांगतोय, तो कारखाना त्या कंपनीनं जसं बाकीचे कारखाने जिल्हा बँकेने, राज्य बँकेने किंवा ज्यांनी घेतले त्यांनी चालवायला दिलेले, तसं त्या हनुमंत गायकवाडांच्या कंपनीला चालवायला दिले. नंतर त्याच्या आधी देखील झुंझुनवाल्यांनी तो कारखाना चालवून बघितला, तो तोट्यात गेला. तुम्ही साताराच्या पत्रकारांना विचारा. त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे विनय कोरेंनी वारणा सहकारी साखर कारखाना चालवायला गेला, तो तोट्यात गेला. त्याच्यानंतर एक सांगलीची एक कंपनी होती, नाव तिचं विसरलं, स्नेहा का काहीतरी असं, त्यांनी चालवायला घेतला, तो तोट्यात गेला. त्याच्यानंतर घेतल्यानंतर आपला हनुमंत गायकवाड ते तोट्यात गेले. ही सगळी तिथली परिस्थिती आहे. त्याच्यानंतर आता जी कंपनी घेतली चालवते त्याच्यामध्ये असं लोकांना दाखवलं 700-750 कोटी रुपये 65 कोटीच्या कारखान्याला कर्ज कसं मिळालं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पण आत्ता जे 11 कारखाने चालवायला काढलेलं आहे टेंडर आपल्या MSC बँकेनी, त्याच्यामध्ये तुम्ही कारखाना घेतला आणि तुम्ही त्याचं ओव्हरऑइलिंग केलं आणि समजा तो 2,500 टनाचा कारखाना असेल, 2,500 टनाचा कारखाना 5 लाख टन क्रशिंग करतो. 5 लाख टन क्रशिंग केलं तर साधारण 5 त्रिक 15 150 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पेमेंटच्या करता मंजूर केले जातात.
कसे साखरेचं एक पोतं तयार झाल्यानंतर 85 ते 90% त्या पोत्यावर कर्ज मिळतं. काही जण काय म्हणतात की तो कारखाना गुरु कम्युनिटीने 65 कोटीला घेतला आणि आता एरंडेश्वर शुगर मिल जे चालवत आहेत त्यांना 750 कोटी रुपये कर्ज कसं मिळालं. त्या कारखान्याची कॅपॅसिटी माझ्या माहितीप्रमाणे 10,000, मी पण माहिती घेतली, मी त्या मॅनेजमेंटला विचारलं, त्यांनी सांगितलं की 10,000ची कॅपॅसिटी आहे. 10,000ची कॅपॅसिटी म्हणजे साधारण 15 लाख मेट्रिक टन क्रशिंग. 15 लाखाला गुणिले 3,000, 450 कोटी रुपये इथंच होतात. आणि त्यांनी 2 लाख लिटरची डिस्लरी, 2,500 टनाचा कारखाना 10,000 टनी आणि कोजन काहीतरी 50 वगैरे असं काहीतरी कानावर आले. हे सगळं केल्यामुळं त्यांना उभारणीच्या करता त्यांनी 350-400 कोटी रुपये रितसर कर्ज, जे महाराष्ट्रातल्या अनेक साखर कारखान्यांना मिळतं कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर, ते त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यांची परतफेड व्यवस्थितपणे चाललेली आहे. तिथं व्यवहार तोडणी वाहतुकीचे मी तिथं काही लोकांना विचारलं तर ते म्हणले की आमचे चेकचे व्यवहार असतात, ज्याचा ऊस जातो त्यांना चेकनी पैसे मिळतात. साखर विकली की साखरेचे पैसे चेकनी जमा होतात अशी माझी माहिती आहे. त्याच्यामध्ये इथेनॉल विकलं गव्हर्नमेंटच्या कंपन्यांना, त्याचेही पैसे चेकनी त्या ठिकाणी येतात. कुठल्याही प्रकारे वेगळा तिथं व्यवहार करत नाहीत असं कानावर त्या ठिकाणी आलेलं आहे. हा, एकाने विचारू ना बाबा. माझं म्हणणं की मी काय म्हणलो त्यांनी काय म्हणलं सगळंच बाजूला ठेवा. आता केंद्राची संस्था चौकशी करते, राज्याच्या तर संस्थांनी सगळ्यांनी चौकशी केली, त्याच्यात वस्तुस्थिती पुढे येईल ना, येईल का नाही येईल. प्रत्येक वेळेस त्यांनी काहीतरी आरोप करायचा आणि त्याला दुसऱ्यांनी कुणीतरी उत्तरे द्यायची, तेवढेच कुणाला धंदे नाही आहेत. काही जण मोकळेच आहेत नुसते इकडे तिकडे फिरायला. बरं, तुम्ही पण कधी विचारलं नाही, मध्ये PDCC बँकेत गेले होते, PDCC बँकेमध्ये काय झालं. PDCC बँक आज राज्यातली एक चांगली बँक म्हणून ओळखली जाते, हे तर तुम्हाला माहिती आहे का. PDCC बँकेने चुकीचा व्यवहार केला आहे का. त्याचबरोबर पारनेरच्या बद्दल तुम्हालाही माहिती आहे की पारनेरचा मालक नानासाहेब नवले आहेत. आज नानासाहेब नवलेंची तातोड्याला किती एकर जमीन होती ती तुम्हाला माहिती आहे. त्यांना त्याच्यामध्ये रक्कम मिळाली, त्यांनी तो 35 कोटीचा कारखाना. ज्यांना वाटतं हे कारखाने नाममात्र दराने जातात त्यांनी टेंडर भरा ना. काही कारखाने तर मी तुमच्या लक्षात आणून दिलं, 3 आणि 4 आणि 5 कोटीला कारखाने गेले. कधी पत्रकारांनी एक अवाक्षरांनी उल्लेख केला नाही किंवा हे कारखाने 3 आणि 4, 5 कोटीला कसे जातात. 2.5 हजार टनाचे कारखाने गेले की नाही, गेले की नाही. मी काही चौकशी करणार नाहीये. मला कुणाचे दुसऱ्यांची नावं घ्यायचं काही कारण नाही. ज्याला काढायचं असेल, तुम्ही आता कंपन्यांची नावं दिली, ती कंपनी तुम्ही जर बटन नेटवर टाकलंय आणि बघितलं तर त्या कंपन्यांचे डायरेक्टर लगेचच समोर येतात, ते काही झाकून राहत नाही. ज्याला फार चौकशी करायची अतिशय ज्याला मोकळा वेळ असेल त्यांनी ते करावं. मला काही मोकळा वेळ नाहीये आणि मी काही तो धंदा स्वीकारला नाही. मी राज्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय, पण सतत अजित पवारला टीव्हीला दाखवायचं, त्यांच्या नातेवाईकांना दाखवायचं, त्यांचा उल्लेख करायचा आणि हे करत असताना काहीतरी गौड बंगाल केलेलं आहे. काहींनी म्हणायचं बेईमानी केली. कुणी बेईमानी केली? बेईमानी केली म्हणतात, ह्यांना काही थोडंसं काही जनाची नाही मनाची वाटत नाही. आणि जर कुणी बेईमानी केली असेल तर केस दाखल करा ना, FIR दाखल करा. झालं, हे तर तिसरंच आहे. आपण अपयशी अजिबात ठरलो नाही. आज देखील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना मी 80% मतं घेऊन 90% मतं घेऊन जिंकलेला आहे. हे जरा माहिती घ्या आपण तिथं जाऊन. माझ्या पॅनलला 90% मतं मिळाली. अजून मी तिथं चेअरमन व्हाईस चेअरमन निवड केली नाही. जिथं मॅनेजमेंट खराब असती तिथं मात्र कारखान्यांचं वाटोळं झालं.
मागच्या काळामध्ये दुर्दैवानी काही लोकांनी ज्या भागामध्ये ऊस नव्हता, उदाहरणार्थ विदर्भात ऊस पिकत नाही तरी तिथे कारखाने काढले. नाही कारखान्यांना मदत करावी तर सरकारवर आरोप होत होता, ठराविकच भागात कारखाने निघतात, आम्हाला पुढे यायचं आहे, आम्हाला 2 पैसे पाहिजेत, आमच्याकडे आर्थिक सुबत्ता आली पाहिजे, आमच्याकडे शिक्षण संस्था काढल्या पाहिजे, म्हणून तो प्रयत्न झाला. तो सपशेल अपयशी ठरला. आपण अनेकदा, मी त्या केंद्रीय मंत्र्यांचं नाव घेत नाही, पण एका केंद्रीय मंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, मी साखर कारखाने विकत घेतले, ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घोडचूक. म्हणतात की नाही, तुम्ही ऐकताना हे अजित पवार स्वतःच्या तोंडचं बोलतो का? आता काल का परवा का तेरवा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, राधाकृष्ण विखे पाटील, रावसाहेब दानवे तर मंत्रिमंडळात आहेत, त्याच्यामुळे ते होतेच तिथं. राहुल नव्हता बहुतेक त्या मीटिंग. असे काही मान्यवर तिथं गेले. कशा करता गेले? आज काही कारखाने, मी तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल की कारखान्याची किंमत नवा कोरा उभा करायचं म्हटलं तर 350 कोटी, कर्जही 450 कोटी. आता त्याचं पुनर्गठन केल्याशिवाय, त्याला 10 वर्षाची परतफेड दिल्याशिवाय, त्याला पुन्हा कारखाना सुरू करायला मदत केल्याशिवाय तर गत्यंतर नाही. आणि त्याकरता हे काही निर्णय RBIला घ्यावे लागतात, नाबार्डला घ्यावे लागतात, केंद्र सरकारला घ्यावे लागतात. जसा पवारसाहेब 10 वर्ष कृषी मंत्री असताना आम्ही अनेकदा आजारी कारखान्यांना मदत करण्याच्या करता तिथं जायचो. आजारी कारखाने कशामुळे पडतात? एक तर मॅनेजमेंटचा गलथान कारभार, दुसरं दुष्काळ पडला, ऊस नाही मिळाला आणि कारखाना सीझन बंद राहिला, तिसरं त्याच्या संदर्भामध्ये साखर विक्री करताना नीटपणे संचालक बोर्डांनी लक्ष न देता कोणाला साखर विकली, दुर्दैवाने त्याचे पैसेच आले नाही. मागे काही कारखान्यांच्या बाबतीमध्ये 50-50, 100-100 कोटी रुपये बुडाले. अशा काही घटना घडल्या तर कारखाने अडचणीमध्ये येतात. मागच्या काळात विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात आम्ही काम करत असताना विलासरावांनी सांगितलं, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून त्यापर्यंतच्या मंत्रिमंडळापर्यंत जेवढी महाराष्ट्राला साखर कारखाने काढण्याची गरज होती तेवढे कारखाने निघालेले. आता इथून पुढे राज्य सरकारचं भागभांडवल देण्याची गरज नाही, कारण एकाच 5 भागभांडवल. म्हणजे तेव्हा पद्धत कशी असायची, 3 कोटी रुपये तुम्ही गोळा केले तर 5-3-15, 18 कोटी रुपये, 15 कोटी रुपये राज्य सरकार द्यायचं, 15 आणि 3 18, आणि वरचे जे काही 60% रक्कम असेल ते हे द्यायची, वित्तीय संस्था द्यायची. आणि त्याच्यात साखर विक्री करताना त्यांना कंट्रोल नव्हतं, त्यांना किती साखर विक्री आणि त्याच्यात त्यांना पैसे मिळायचे, म्हणून ते कारखाने झाले. विलासराव म्हणले की आता इथून पुढे कारखाने द्यायचे नाही. तो निर्णय झाल्यानंतर मग हे खाजगीकरण पुढे आलं. मागे पूर्वी खाजगीकरणातनं आपण सहकाराकडे आलो. आता काही सहकारातल्या चुकीच्या वाईट प्रवृत्तीमुळं काही खाजगीकरण झालं, ही वस्तुस्थिती नाकारली जात नाही. पण आजही महाराष्ट्रामध्ये नाव घ्यायचं म्हटलं तर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना उत्तम आहे, राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे सगळे युनिट उत्तम आहे, विलासराव देशमुख सहकारी साखर कारखान्याचे सगळे युनिट उत्तम आहे, रेणा सहकारी साखर कारखाना घ्या, विकास सहकारी साखर कारखाना घ्या, इव्हन राजेश टोपेंचे पण दोन्ही कारखाने तसे उत्तम आहे. असे अनेक जणांचे कारखाने मॅनेजमेंट जिथं चांगली आहे. मी प्रायोगिक तत्वावर काही नावं घेतली, काही नावं माझ्याकडनं चुकून राहिली पण असतील, पण महाराष्ट्रामध्ये तिथून आर्थिक सुबत्ता आली, चांगला भाव देतात, चांगल्या पद्धतीनं लोकांना मदत करतात, चांगल्या प्रकारे शिक्षण संस्था काढल्यात. ही पण गोष्ट आपण नाकारू शकत नाही. आता अजून कसल्या मार्गाने देतो बाबा? एक मिनिट, मी तो आता ती इन्क्वायरी करेल ना, चौकशी यंत्रणा करेल ना बाबा. चौकशी यंत्रणा आहे की नाही? मागे वेगवेगळ्या, मी आता तुम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या पेक्षा पुढे गेला का? हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची इथं आहेत ना ऑर्डर्स, तरी देखील यांच्या ऑर्डर्स देखील काहींना मान्य नाहीत. हे दुर्दैव आहे. सर, लोकशाहीमध्ये आपल्याला काम करायचं म्हणलं, कायदा सुव्यवस्थेच्या प्रमाणे राज्य चालतंय म्हणल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा आदर केला पाहिजे. आपण एखाद्या ठिकाणी नाही
आमच्या तहसीलदारकडे न्याय नाही मिळाला प्रांताकडे जातो, प्रांताकडे नाही मिळाला ॲडिशनल कलेक्टरकडे जातो, कलेक्टरकडे जातो, विभागीय आयुक्ताकडे जातो, तिथून मंत्र्यापर्यंत जातो. मंत्र्यापाशी पण नाही, त्यांना वाटलं नाही मिळत तर आपण हायकोर्टात जातो. हायकोर्टात पण ते दिलेला निर्णयच्या बद्दल त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये पण जाण्याची पॉवर आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या पेक्षा वर अजून मला नाही वाटत कोणी पॉवर आपल्यात. हा का मी आपल्याला सांगतो, त्याच्यात वकील देणं आम्हाला तुम्हाला सगळ्यांना लहानपणी सांगितलेलं आहे, कोर्टाची पायरी चढायच्या भानगडीत पडू नये. बाकीचे जण करत असतील त्याला उत्तर देण्याच्या करता आम्ही जाऊ. पण माझा स्वभाव असा आहे, मी आजपर्यंत काम करत असताना कुणालाही, माझा मित्र असू, शत्रू असू, सहकारी असू किंवा आणखीन कोणी विरोधक असू, मला ते तसलं राजकारण आवडतच नाही. आपलं काम भले आपण भले. कुठे हां मी त्यावेळेस राज्य सहकारी बँकेमध्ये नव्हतो, मी डायरेक्टर होतो, मी बँकेत जात नव्हतो. मी MSC बँकेचा चेअरमन होतो, त्यावेळेस बँक नंबर 1ला होती. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, बरं झालं तुम्ही प्रश्न विचारला. त्याच्यानंतर बँकेमध्ये प्रशासक बसला. आज आम्ही गव्हर्नमेंटमध्ये आहोत, सहकार खातं राष्ट्रवादीकडे. उद्याच्याला तिथं मी बँकेची निवडणूक लावू शकतो की नाही? आता प्रशासक कोण आहे? पूर्वीच्या सरकारने 3 लोकांची कमिटी केली होती, त्याच्यातले 2 कमी करून आता जे अनास्कर आहेत, जे मागच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन तिथं प्रशासक म्हणून नेमले, त्यांनाच आम्ही कंटिन्यू केलं. आमची भूमिका स्वच्छ असल्याशिवाय आम्ही केलं. बँक चांगली चालवावी. मला तर एका मिनिटात आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करू किंवा सहकार मंत्र्यांना की आता दिवस 5 वर्ष व्हायची होती ती संपलेली, आता रितसर निवडणूक लावा. पण आम्ही नाही निवडणूक लावत, कारण आता बँकेचं व्यवस्थित चाललेलं आहे. आज बँक 350-400 कोटी रुपये तोट्यात आहे. आणि मला एक सांगावं, जर बँक अडचणीमध्ये असती तर बँक नफ्यात आली असती. आज आपल्या राज्यातल्या कित्येक बँका पार धुळदाण झाली. सेवा विकास बँक घ्या, शिवाजीराव भोसले बँक घ्या, रुपी बँकेची काय अवस्था आहे तुम्ही बघताय. कर्नाळा का कुठली बँक, तिचं काय अवस्था आहे. पेन बँकेची काय अवस्था आहे. मध्ये कुठली तरी एक सुवर्ण म्हणून बँक होती वाटतं, सुवर्ण युग का काहीतरी अशी काय, माझ्याकडनं थोडंसं चुकेल पण एक होती आगाशी साहेबांची. हां, अशा काही बँकांची काय अवस्था झाली बघा ना. तुम्ही पण पत्रकार, त्या गोष्टीवर आम्ही नाही बोललो आत्तापर्यंत. तुम्ही पण याला कुठंतरी काहीतरी पाणी मुडत असेल बरं का, काहीतरी कळत असं आत्ता हे सगळं ऐकल्यावर तुम्ही थोडंसं गप्पा बसला. हे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की अजित पवार सांगताना खोटं सांगत नाही, एवढं तर महाराष्ट्राला माहिती आहे ना. अहो एक मिनिट माझंही ऐका. त्यांना म्हणो तिथला शिवाजीराव निलंगेकर कारखाना घ्या आणि चालवा ना. तुम्ही आज बाहेर जाऊन जर कुठल्या तरी एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या बद्दल किंवा ज्याची जनमानसामध्ये प्रतिमा आहे त्याच्याबद्दल काही गरळ ओकली तर ती ब्रेकिंग न्यूज होणारच ना. आज जर त्यांनी एवढं सगळं चाललं असतं तर तिथला तो कुठला कारखाना, किल्लारी सहकारी साखर कारखान्याची काय अवस्था आहे. पवार साहेबांनी भूकंपाच्या काळामध्ये काही कोटी रुपये तो कारखाना पुन्हा उभा राहावा म्हणून दिलेला होता. मराठवाड्यातला एक महत्त्वाचा कारखाना राहिला का? हे काही कुणाची नावं घेतात, काही करतात. म्हणजे वाटेल ते. आम्हाला तेवढा वेळ नाही हो की बाबा हे ज्यांनी आरोप केलेले त्यांना नोटिसा पाठवा, अमकं करा, तमकं करा, ह्या वकिलाला जाऊन भेटा, त्या वकिलाला जाऊन. काही काहींची ऑफिसेस थाटलेली आहेत, तिथं CA नेमलेत, वकील नेमलेत, सगळं काही नेमलेलं आहे. नुसत्या नोटिसा द्यायच्या, इकडून दौरा तिकडून, तिकडून दौरा इकडं. हे आत्ता सांगितलेलं मी सगळं वस्तुस्थिती सांगितलेली आहे. तुम्ही तर त्या 4 आणि 5 कोटीला कारखाने विकले त्याचं तर काही कोणी बोलायलाच तयार नाही. 4 कोटी आणि 5 कोटीला काय मिळतंय? काही 12 कोटी, 13 कोटी, 15 कोटी. या सगळ्या 65 कारखान्याची मी तुम्हाला माहिती दिली. 65 कारखान्यामध्ये कुणी बाकीच्या कारखान्यांच्याकडे लक्ष देतंय का? कारण तिथं पारनेरचं 2 दिवस बातमी आली, त्याच्यानंतर कुणी त्या पारनेरकडं काय झालं कुणी विचारायला तयार नाही. अरे एवढ्या आरोपाचं काय झालं?
अहो मी तेच म्हणतोय, आता चौकशी होती ना बाबा, काय जे काही व्हायचं ते त्याच्यामध्ये होईल ना, ते तर तुम्हाला झाकता येणार नाही ना, का लपवता येईल, झाकता येईल. आमचं एवढंच म्हणणं आहे की यंत्रणेने काम त्यांच्या पद्धतीनं करावं, पण मग सगळ्यांच्या बाबतीमध्ये एक न्याय लावावा. जेवढे जे काही कारखाने आहेत, हे जे ठराविकच कारखाने डोळ्यासमोर ठेवून जी काही बदनामी चाललेली आहे, दिशाभूल चाललेली आहे, गैरसमज पसरवण्याचं काम चाललेलं आहे, लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. दादा आता जे आरोप झाले चंद्रकांत दादा पाटलांनी म्हटलं की पेट्रोलचा भाव अजितदादांमुळेच वाढला, हे जे आरोप होतात सुरुवातीला तुम्ही भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन झाली, नंतर परत एनसीपीमध्ये आला, त्याच्यामुळे हे सगळे आरोप आणि बाकीचे आरोप होतात. मी आपल्याला सांगू का, त्यांनी तसं सांगितलं ना, माझ्यामुळं पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले नाही, संपला विषय. ते तसं म्हणलं, मी असं म्हणलो. राज्याचा कर किती आहे ते तरी सांगा. कशाचा? राज्याचा जो कर आहे पेट्रोल डिझेलवर, तो नेमका कर किती आहे ते तरी तुम्ही. जो कर इतर राज्य लावतात तो व्यवस्थितपणे आहे, त्याच्यात केंद्राने दर कमी केला की तो आपोआप कर कमी होईल. आत्ता माझ्याकडे ती माहिती नाहीये, आत्ता माझ्याकडे माहिती नाही. काय अडचण? हा, कुठे 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 कुणी? आपण गोव्याला गेला होता, पेट्रोल किती? नाही नाही, तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवला. जर गोवा आणि कर्नाटकामध्ये 30 रुपयांनी 35 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेल कमी असतं तर कोल्हापूर अख्खं तिकडे जाऊन पेट्रोल डिझेल भरून आलं असतं. काय तुम्ही अहो ते काही आता ते काही म्हणतात, कुणाला एकेरी बोलतात, पुन्हा माफी मागतात. भारत सरकारने टॅक्स कमी केला तर आम्ही महाराष्ट्र सरकार जरूर विचार करू. मिळालं उत्तर? हां, कोण तुम्ही? कोण तुम्ही? बरं, आता तुम्ही एक नीट समजून घ्या. तुम्ही कोणतरी काहीतरी विचारता आणि मला त्याच्याबद्दल प्रश्न विचारता. एक मिनिट थांबा. जेवढी देशामध्ये राज्य आहेत त्याच्यात मेजॉरिटी राज्य भारतीय जनता पक्षाची आहेत का नाही? आहेत का नाही? कुठलाही निर्णय होताना मेजॉरिटी होतो का एकट्या दुकट्याचा होतो? दिशाभूल कशी चालते ते बघा. उद्याच्याला त्यांच्या हातामध्ये असणारे मेजॉरिटी राज्यांनी निर्णय घेतल्यानंतर तुम्ही कोणी नाही म्हणू शकता का? म्हणू शकता का? हा, त्याच्यात हा विषय नाही. आता आमच्या पुढे तो विषयच नाहीये. आमच्या पुढं इतर गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत. कालच आम्ही त्याची मीटिंग घेतलेली होती. दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया साहेब हजर होते, चौतालाजी हजर होते, तामिळनाडूचे फायनान्स मिनिस्टर हजर होते, असे काही मान्यवर त्या ठिकाणी हजर होते. तिची आम्ही चर्चा केली. आम्हाला अजेंडा दिलेला आहे, त्या अजेंडाप्रमाणे आम्ही करतो. त्याच्यामध्ये आम्हाला काही वेगळं काही करण्याचं नाही. साधारण त्या कमिटीला बाबा ह्या गोष्टीचा अभ्यास करा. उद्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मी मगाशी सांगितलं, विद्यापीठातल्या चौकाच्या संदर्भातलं जे ट्रॅफिक आहे त्याचं व्यवस्थितपणे नियोजन करण्याच्या करता ती कमिटी आहे. आता या कमिटीनं ते सोडून कुठंतरी हडपसरचं ट्रॅफिक जर करायचं म्हटलं तर ते होईल का? त्यांना अधिकार कुठला दिला आहे तेवढा. तसं आहे ते. कुणाला? हा, त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मग आता काय करू? भाषण करू? तुझे केस गेले, माझे केस गेले, आता राहू दे ना काहीतरी. मी कुणाबरोबर गेलो, काय गेलो, तो माझा प्रश्न आहे. मला काय करायचं तो मला माझा अधिकार आहे का नाही? त्याच्यावर तुम्ही कुठले तरी काहीतरी ते हे करून हे असलं काहीतरी हे करू नका. मी असल्या फालतू प्रश्नाला उत्तर पण देणार नाही. मला योग्य प्रश्न विचारा. माझ्या आत्ताच्या वातावरणामध्ये मला हे एकदा मी कालच सांगितलं, मी वास्तविक हे माझ्या मुंबईच्या पण प्रेसला बोलू शकत होतो, पण आपण पुणेकर असल्यामुळे जरा म्हणलं पुण्यात बोलावं.
त्याच्याकरता मी व्यवस्थितपणे तुम्हाला ही सगळी माहिती दिलेली आहे. ह्या सगळ्या नोट माझ्याकडे आहेत. मी याच्यातलं कुठलंही चुकीचं सांगितलं नाही. अजूनही ज्यांना कारखाने चालवायला घ्यायचे त्यांनी 10 साखर कारखाने चालवायचं टेंडर निघालेलं आहे. कारखाने चालवायला घेण्याच्याकरता फार काही पैसे लागत नाहीत. त्यामध्ये तुमच्या इथली बँक वगैरे ताकदवान असेल, पहिल्यांदा ओव्हरऑलिंग करावं लागतं आणि कष्ट फार घ्यावे लागतात. तोडणी वाहतुकीच्या करता स्टाफ आणायला, जो काही मजूर असतात ते आणायला तिथं ॲडव्हान्स द्यावा लागतो. त्याच्यात कुठं बुडवाबुडवी होऊन देऊन चालत नाही. कारखान्याचं नियोजन चांगलं असावं लागतं, मॅनेजमेंट चांगली असावी लागते, कारखान्यावर जनतेचा विश्वास असावा लागतो शेतकऱ्यांचा, तर ते तिथं ऊस घालतात. हे आपल्या मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर साखर कारखाना चालवणं हे येड्या गाबाळ्याचं काम नाही. हे जरा डोकं चालून कष्ट घेऊन, मेहनत घेऊन, वेळ देऊन ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ज्यांचे कारखाने उत्तम चाललेले आहेत त्यांचा त्या कारखान्यावर कंट्रोल आहे, मॅनेजमेंट त्यांची तिथं चांगली आहे, म्हणून महाराष्ट्रातले काही कारखाने चांगले चाललेत. आणि काही कारखाने आज देखील अक्षरशः म्हणजे आचके घेत आहेत, सलाईनवर आहेत, गॅसवर आहेत, अशी परिस्थिती आहे. मला काही घेणं देणं, त्यांना त्यांच्या सदैव बुद्धीलाच करून त्यांना जे करायचं ते करू देत. लगेच तिथं ते दादा काल असं म्हणले, तुमचं काय म्हणणं आहे? दुसरा धंदा काय आहे तुम्हाला? नाही, तसं नाही हो. पाठीमागच्या काळामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आपल्या मुंबईला आले होते आणि त्यांनी तिथं एक मीटिंग घेऊन आव्हान केलं की आम्ही तुम्हाला तिथं सगळ्या सुविधा देतो, तुम्ही तिकडं चला. अशा पद्धतीनं प्रत्येकजण, जसं काही राज्यातले मुख्यमंत्री परदेशात जातात, तिथून इंडस्ट्रीवाल्यांना भेटतात, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला रेड कार्पेट देऊ, आम्ही तुम्हाला सवलती देऊ, आम्ही तुम्हाला जमीन देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, अशा पद्धतीनं सांगतात. तशा प्रकारे काहींनी प्रयत्न केला. म्हणून मी म्हणालो की बाबा ह्यामध्ये एकतर स्वतः उद्धवजी ठाकरे साहेब हे मुंबईतले आहेत, ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्या पक्षाचं महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे अनेक वर्ष, आणि त्यांनाही ह्या सगळ्या गोष्टीच्याबद्दल एक आवड आहे की बाबा आपल्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होत असताना ही इंडस्ट्री पण आपल्याकडे राहिली पाहिजे. त्याच्यातल्या ज्या काही उणिवा असतात त्या आपण दूर केल्या पाहिजेत, त्यांच्या आपण दूर केल्या पाहिजे, आणि त्या इंडस्ट्रीला खरोखरीच आपल्याला इथं सगळी मदत होते, सर्वतोपरी सहकार्य होतं आहे. अशा प्रकारचं आम्हा लोकांच्याकडं जे राज्यकर्ते असतील त्यांच्याकडनं निर्णय झाले पाहिजे, म्हणून मी म्हटलं.